व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज माझ्याबरोबर जी पाहुणी आहे तिची ओळख करून द्यायची अजिबात गरज नाही आहे. याचं कारण म्हणजे तिचं नाव, तिचा चेहरा आणि तिच्या गाण्यांच्या असणारे फॅन्स सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत ज्या सगळ्यांना जी व्यक्ती माहिती आहे ती गौतमी पाटील आज माझ्याबरोबर आहे. गौतमी, स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमात. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न, गौतमी आणि कॉन्ट्रोवर्सी हे गेल्या काही काळामध्ये समीकरण झालंय. आता पार तुझ्या कार्यक्रमांवरती, तुझ्या लावणीवरती, तुझ्या नृत्यावरती बंदी आणायची मागणी होतीये. हे सगळं ऐकल्यानंतर मनात काय येतं? काय रे, मी आत्ता सध्या तर काही चुकत नाहीये ना, माझा काही अश्लीलपणा चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. जे मागं झालं त्या बाबतीत मी माफी मागितली. त्यानंतर माझं साडीचा पदर, माझ्या पायात घुंगरू, माझे मोकळे केस नाही, आंबाळा कंटिन्यू आंबाळा असतो. तर काही चूक न करताही माझ्यावर म्हणजे माझ्या शोला बंदी घालायची का? मी काही चुकतीये का? मग मला बोला ना तुम्ही, मग म्हणा की हिच्या शोला बंदी घाला. आणि पब्लिकचा विषय, पब्लिक प्रचंड येते, तर त्यात आपण आता पब्लिकला आनंद म्हणजे आवडतं म्हणून पब्लिक येते शो पाहायला, तो विषय वेगळा आहे. पण मी चुकती कुठं आहे? चुकले तर मला ठीक आहे ना, बोला तुम्ही की बंदी घाला म्हणून शोला. पण हे सगळं जेव्हा वारंवार घडतं, म्हणजे हे सगळं सुरू झालं मला वाटतं सांगलीच्या कार्यक्रमानंतर. सांगलीच्या कार्यक्रमामध्ये प्रचंड गर्दी झाली, अगदी लोक झाडावरती चढलेली होती, एका माणसाचा मृत्यू झाला आणि त्या सगळ्यानंतर एक लाट आली की गौतमीचा कार्यक्रम म्हणजे काहीतरी न बघण्याची गोष्ट आहे. प्रत्यक्षात काय घडतं? जो माणूस जे होते त्यांचा मृत्यू झाला त्याचा माझा काही संबंध नव्हता, कारण मी माझी कला सादर करायला तिथे गेलते डान्ससाठी. आणि एवढी पब्लिक होती खाली, मला काय माहिती की खाली काय चाललंय आणि काय नाही. एवढी प्रचंड पब्लिकमध्ये मला माहितीही नाही. मग ते खाली मृत्यू झाला एकाचा, कार्यक्रम संपल्यावर मला कळतंय. म्हणून या गोष्टींशी मला म्हणजे माझा संबंधच येत नाही. मी स्टेजवर असते, पब्लिक खाली असते. मी प्रत्येक माणसाला तर बघू शकत नाही ना. माझा कार्यक्रम, मी कार्यक्रम करायला, कला सादर करायला जात असते. कोणी ते झाडावर वगैरे पब्लिक चढली, पार्टीवाले म्हणजे जे होते कार्यक्रमवाले, त्यांना वाटलं नव्हतं की एवढी पब्लिक येईल. पब्लिक प्रचंड आली, त्यामुळं सगळं ते हे झालं, गडबड झाली. पण कुठे असं वाटतं की आपण हे सगळं काय करतो, इतकी निगेटिव्हिटी आहे, थांबावं का, असं कधी मनात आलं? नाही नाही, कधीच वाटलं नाही की एवढी सगळी टीका होते तर आपल्याला म्हणजे प्रेशर येतं का, टेन्शन येतं? मी जर चुकले असते ना तर ठीक आहे की मी हा विचार केला असता, पण मी चुकतच नाही तर मी का थांबू? नाही थांबू शकत मी. नृत्याकडे कशी वळलीस? लहानपणी म्हणजे अपघातामुळे तुला प्रोफेशनली नृत्याकडे वळावं लागलं, पण तू नृत्याकडे मुळात कशी वळलीस? मुळात मी डान्स क्लासला होते अगोदर. डान्स क्लास थ्रू मग माझे कॉन्टॅक्ट झाले आणि मग मी यात आले. आणि ॲक्च्युली कार्यक्रम वगैरे ऑर्केस्ट्राचे कामं नव्हती, म्हणजे फक्त डान्स क्लासलाच होते. पण आईचं जरा थोडा प्रॉब्लेम झाला घरचा, म्हणून मग मी या क्षेत्रात आले. मग डान्स म्हणजे ऑर्केस्ट्राचे कामं करायला लागले. आईचा अपघात झाला, वडील सोबत नव्हते लहानपणापासूनच आणि आपल्याला मग जबाबदारी सगळी तुझ्यावरती होती. नाचून पैसे कमवतोय हे कुठेतरी म्हणजे समजण्याचं तरी वय होतं का ते? नाही, काही कळतच नव्हतं. डान्सची खूप आवड, मला लहानपणापासून डान्सची आवड होती. गॅदरिंग वगैरे हे मी आपलं शाळेत माझं ते चालायचं, पण असं ऑर्केस्ट्राचं हे कधी विचार केला नव्हता. आणि खरं तर म्हणजे मला डान्सची लहानपणापासून खूप आवड. डान्स म्हणजे मी कधी नाही म्हणणारच नाही, असं होतं माझं. ऑर्केस्ट्रामध्ये काम करता करता लावणीकडे वळालीस. लावणीमध्ये येणं कसं झालं? म्हणजे तमाशाच्या कार्यक्रमामध्ये? ॲक्च्युली नाही, लावणी माझं सुरुवातीपासून मी वेस्टर्न करते. लावणी हे नाही, म्हणजे मला लावणीचं एवढं नॉलेज नव्हतं आणि नाही आहे. मला लावणीचं एवढं काय नॉलेज नाही आहे. मी वेस्टर्न करत होते पहिलेपासून. जशी मी या फील्डमध्ये आली आहे तेव्हापासून मी वेस्टर्न करते. लावणीचा माझा संबंध नाही पहिल्यापासून. हे आत्ता थोडं हे दहीहंडीचा पिरियड आहे, यामध्ये मी लावणीची म्हणजे आपले कंटिन्यू शो लागले ना, मग मी लावणीचे ड्रेपरी वगैरे घालून मग ते डान्स करायला लागले.
मग आता कसं असतं, हे लावणीचे कार्यक्रम हे आहेत ते वेगळे, म्हणजे यात प्रॉपर डान्स होतात आणि जो DJ शो आहे तो वेगळा. आणि मी जो शो केला, म्हणजे ज्या शोमध्ये जे शो माझे एवढे व्हायरल व्हिडिओ जे तुम्ही पाहिले सुरुवातीचे, तो शो खूप वेगळा, फार वेगळा. म्हणजे आपला साऊंड नसतो, ते ज्यांनी कार्यक्रम ठेवला आहे त्यांचा आयोजकांचा साऊंड असतो. तर असं असतं तिथं की आत्ता त्यांनी जे गाणं लावलं त्या गाण्यावर डान्स करायचा. दहीहंडीचा कार्यक्रम, दहीहंडीला कसं असतं, पब्लिक खूप असते, तर जसं गाणं लागलं तसं आपण डान्स करणार. आता त्यात वेस्टर्नचं गाणं लागलं तर आता मी लावणीची साडी घातली तर मी काय करावं, तर त्या पिरियडमध्ये मी लगेच काही करू शकत नाही ना. मग काय झालं ते की आता त्यांनी लावलं तुम्हा बघून तोल माझा गेला, किंवा जे गाणं फेमस झाले असतील ते आत्ताचे पिरियडमधले, ते अचानक तो लावत गेला ना, तसं मी डान्स करत गेले. पण तो विषय कुठं झाला सगळा, बाकी काही कारण नाही बघा. मी वेस्टर्न करत होते आणि मध्येच माझं ते सगळं कुठं वळणावळ झाली आणि मी आता इथं आले. पण तसं काही नव्हतं, मी पहिल्यापासून वेस्टर्नच करते. पण त्यांनी तुझी ओळख अशी बनली की लावणी करणारी गौतमी पाटील, असं झालं ते. पण आता हे लोकांना कसं मी सांगू कसं की बाबा जसे गाणे लावलेत तसं मी डान्स केलाय आणि त्या पिरियडमध्ये त्याने मराठी सॉन्ग लावले आणि त्यातच ते सगळं व्हायरल झालंय, असं झालं ते. व्हायरल झालेल्या गोष्टींमध्ये अशाही अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त तुझ्यावर टीका झाली. सुरुवातीला तू जसं म्हणाली की चूक झाली, माफी मागितली, पण गौतमी जे डान्स करते तो अश्लील आहे, गौतमी जे डान्स करते तो लोक बघू शकत नाहीत अशा पद्धतीचा डान्स आहे, असं आजही अजूनही म्हणतात. मग मला त्या लोकांना तेच म्हणणं आहे की ज्याला माझ्या बाबतीत की हिचा अजूनही अश्लीलपणा चालू आहे, त्याने कृपया करून माझ्या कार्यक्रमाला यावे आणि माझा कार्यक्रम बघावा की गौतमी पाटील काय चुकतीये आणि काय अश्लील करतीये. मग तिथं पुढं मला बोल बाबा तू की मी काय चुकतीये म्हणून. आणि ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी माझ्यापर्यंत पण या, मी सांगते त्याला, मी घेऊन जाते माझ्या गाडीत कार्यक्रमाला की चल आपण कार्यक्रम बघू, काय मला सांग बाबा मी कुठं चुकतीये. कारण मी चुकतच नाही आता. मी माझ्याकडनं चूक झाली तो विषय, मी लगेच माफी पण मागितली की चूक झाली म्हणून आपल्याकडनं झाली आहे चूक, आपण खरंच चुकलोय. पण आजही जेव्हा सोशल मीडियावरती कमेंट येतात, सोशल मीडियावरती तुझ्या फॅन फॉलोईंग खूप आहे अर्थातच, आणि ते दोन्ही टोकाचं, म्हणजे अगदी टोकाच्या अशा प्रतिक्रिया असतात की म्हणजे कमेंट्समध्ये की तू काय करतेस, तुला कळतंय का, तुला एखाद्याने काही करून दाखवलं, सरळ थ्रेटनिंग म्हणजे धमकी देणाऱ्या अशा पद्धतीच्या भाषा वापरली जाते त्याच्यामध्ये. भीती नाही वाटत कधी? नाही. मग काय विषय आहे, आज अर्ध निम्म पब्लिक की बाबा आपल्या साईडने की म्हणतं आता सोडून द्या तिचा विषय, पण काही लोक असे आहेत की अजूनही टीका करतात. लावणी शिकली आहेस कधी? नाही. आज माझे आज फर्स्ट म्हणजे माझी प्रॅक्टिसच चालू आहे. पहिलं लावणी सॉन्ग आहे आज 1 जानेवारीला, म्हणजे नवीन वर्षी सॉन्ग बरोबर. सगळ्यांनी सॉन्ग पहा, सॉन्ग खूप छान आहे. आणि लावणी मला जमत नाही, पण माझ्याकडनं जेवढा प्रयत्न आहे होतोय, म्हणजे मी जेवढं करू शकते तेवढं मी त्या लावणीत करतीये. किंवा तुम्ही बघा ती लावणी कशी आहे आणि प्लीज सपोर्ट करा. कॉन्ट्रोवर्सी झाली, पण त्या कॉन्ट्रोवर्सी नंतर तुझ्या कार्यक्रमांना होणारी गर्दी वाढली. कुठला असा टर्निंग पॉईंट तुला वाटतो की ज्याच्यानंतर सगळं चित्र गौतमी पाटीलसाठी, गौतमी पाटीलची ओळख बदलली, गौतमी पाटील लोकांसाठी काय आहे हे बदललं आणि आज जे काही चित्र दिसतंय ते पाहायला मिळतंय? आता जे नवीन माझं पहिलं सॉन्ग आलंय सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, त्या गाण्याला पण मला आज पब्लिकने लई रिस्पॉन्स दिलाय. अजूनही ते गाणं ट्रेंडिंगला आहे. तुला कुठली गौतमी आवडते? पण खरं सांगू का? अर्थातच पहिली वाली. का? पण पहिले छान होते. आज गौतमी पाटील ही ओळख मिळालेली असली तरी तुला आधीची गौतमी जास्त आवडीची वाटते? हा, आधीची छान होती. हे आता टेन्शन वगैरे तर मला आता तर लईच आहे. पहिलं शांत होतं सगळं. पण ठीक आहे, मला आनंद आहे खूप की आज मला अख्ख्या महाराष्ट्राने आज मला एवढा सपोर्ट केलाय ना. खरंच त्यांचं मी खरंच त्यांना मनापासून आभार मानते की त्यांनी आज मला एवढं हे केलंय. आज जेव्हा तू रील करते एखादं किंवा फेसबुकवरती तुझ्या कार्यक्रमांचं लाईव्ह होतं, त्या सगळ्या वेळेला येणाऱ्या कमेंट्स किंवा ज्या प्रतिक्रिया असतात किंवा अगदी समोर जे प्रेक्षक असतात त्यांच्याकडनं येणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा, स्टेजवर लोक आली, गर्दी झाली,
त्यात गौतमी नाचतीये हे सगळं चित्र बघायला मिळतं, किंवा अगदी धमकावणाऱ्या पद्धतीच्या कमेंट्स या तुझ्या रील्सवरती किंवा फेसबुक लाईव्हवरती येत असतात. भीती नाही वाटत कधी की हे काय कुणीकडे चाललंय? पब्लिकला हँडल करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे मॅडम. खूप पब्लिक येते, तर अक्षरशः कोणी मागं म्हणजे कोणी स्टेजवर येणार अचानक. आता बाउन्सर पण असतात, पोलीसही असतात, पण त्यांनाही मी काही बोलू शकत नाही, का तर तेही चुकत नाहीये. एवढी प्रचंड पब्लिक असते ना, त्या पब्लिकमध्ये आम्हालाही बाहेर पडणं अवघड जातं. तुम्ही बघितलं असेल, आम्ही पोलिसांच्या गाडीत गेलोय. म्हणून आयोजक स्टेजवरचं जे लोक आहेत त्यांचं सांगते, ते आयोजक आहेत, म्हणजे ज्यांनी कार्यक्रम ठेवलाय ते लोक आहेत. ते लोक स्टेजवर येतात. मी बरेचदा बोलली आहे की नाही का, नको म्हणून खाली जा, पण ते एवढ्या पब्लिकमध्ये ना सुचत नाही. आज समोरचा जो बघतो ना मला की अरे अरे हिच्या आजूबाजूला पोरं आहेत, ही नाचते, त्याला खरं तर आहे ना, जो तिथं आहे ना त्याला ती कंडिशन कळेल ना, तेव्हा त्याला समजेल की अरे बाबा खरंच आहे की हे हँडल करणं खूप अवघड आहे ते. आणि पब्लिक आयोजक असतात, ते आयोजक येतात स्टेजवर, बाकी कोणी नसतं. पण तू कसं हँडल करतेस? कारण तू जसं म्हणाली की तिथे असलेल्या माणसालाच ते कळू शकतं की ती परिस्थिती काय आहे. पाहणाऱ्याला असं वाटतं की गर्दी आहे, लोक आहेत आजूबाजूला, लोक, तरी पण ही डान्स करते. आणि किंवा युपी बिहारमध्ये ज्या पद्धतीचे डान्स बघायला मिळतात तसं काहीतरी गौतमीच्या किती जरी अनाऊन्स केली ना, अरे खाली जा, मी माईकवर कितीदा बोलते की तुमचं काय काम आहे, तुम्ही आयोजक लोक, तुम्ही काय, आयोजक पण नाही म्हणताय, म्हणजे कोणीही येतं आणि विचारलं जरी ना तू कोण, मी आयोजक आहे, कसं बोलणार? आपल्याला माहिती आहे का तो कोण आहे? म्हणून आपणही काही करू शकत नाही त्या गोष्टीला. नाही तर कसं आहे, त्यांनी एवढा कार्यक्रम ठेवलाय, एवढा खर्च केलाय, तर त्यांनाही काही बोलू शकत नाही. म्हणून थोड्या गोष्टी आपल्याला सांभाळून घ्याव्या लागतात, असा विषय. पण त्या गर्दीचा कधी त्रास झालाय? त्रास म्हणजे या अर्थाने नाचताना नाही, तर एवढी लोटते, तुला भेटायची चढाओढ असेल, तुझ्या बरोबरच्या सगळ्या डान्सर्स बरोबर येण्याची चढाओढ असेल, त्रास झालाय कधी? त्रास झालाय म्हणजे आता मी कार्यक्रमाला गर्दी तर फार होतीच ना, तर त्या गर्दीमध्ये बाहेर पडणं लय अवघड होतं आमचं. आम्ही येतो व्यवस्थित, पण शो संपल्यावर जाणं आमचं अवघड असतं थोडं, कारण की पब्लिक अख्खं की बाबा सेल्फी त्यासाठी, म्हणून तेवढा प्रॉब्लेम होतो निघायला. कार्यक्रमांना ज्या वेळेला तू जातेस, आज इतकी गर्दी आहे, पोलीस बंदोबस्त, म्हणजे तुमचे बाउन्सर्स, म्हणजे गौतमीचा कार्यक्रम असा असेल की तिला स्वतःला तिच्या बाउन्सरची टीम नेमावी लागलेली आहे, ही सगळी परिस्थिती, आणि यात परफॉर्म करणं हे काय असतं? पब्लिक, आता प्रेक्षकांचं प्रेम, आता प्रत्येकाचं मन आपण दुखवू शकत नाही की प्रत्येकाला हडतूड तर नाही करू शकत, कारण की ते आपल्या कार्यक्रम बघण्यासाठीच तिथे आलेले असतात ना, आणि जर आपणच त्यांना म्हणणार तर तसं नाही ना. म्हणून कुठंतरी ॲडजस्ट करावं लागतं. प्रत्येक शोला तसं होत नाही, कुठंतरी ते ॲडजस्ट एखाद्या शोला की ते करावं लागतं, की थोडंफार आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता ते पब्लिक म्हणजे आता जे लोक आहेत विरुद्ध वगैरे, ते काय समजतात मला माहीत नाही, पण असं काही नाही आहे. थोडंसं आपल्यालाही समजून घ्यावं लागतं की बाबा आली आहे पब्लिक स्टेजवर, तर मी बोलते की थोडंसं साईडला थांबा, कारण की काय होतं, आयोजकांना पण खाली जागा नसते. अख्खं स्टेज जे साईडचं आहे ना, ते पूर्ण भरलेलं असतं, म्हणजे खालीही लोकांना जागा नसते की कुठं थांबायचं. शेवटी मग आयोजक येतात आणि वर थांबतात असं. मग त्यांना आपण नाही ना बोलू शकत, बाबा तुम्ही पण जा खाली. कोणाकोणाला राग येतो, कोणाचा स्वभाव कसा आहे, आज माझा चांगला आहे तर लोकांचा कोणाचा वाईट आहे असं. म्हणून मग ते थोडंसं समजून घ्यावं लागतं. गौतमीच्या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये हे चित्र दिसतं की मागे कुठला तरी राजकारणाचा बॅनर आहे, मग त्याला कुठला पक्ष असा नाही, राजकारणाचा बॅनर आहे आणि त्या स्टेजवर गौतमी नाचतीये. मला राजकारणाचा तर आपला काही संबंधच नाही. आज मी माझी कला सादर करायला तिथं जाते, बॅनर तिथं कोणाचा लागलाय किंवा काय याच्याशी माझा काही संबंध नाही. माझा संबंध आहे स्टेजसोबत. स्टेज आणि मी, पाठीमागं कोण आहे किंवा कोणाचा बॅनर आहे त्याचा मला खरंच संबंध नसतो, आणि मला माहितीही नसतं ॲक्च्युली की कोणाचे कार्यक्रम वगैरे, कारण की जे आमचे आहेत ते सर वगैरे ते बघतात, कार्यक्रम ठरवतात वगैरे, ते सर ठरवतात, म्हणून माझा त्या संबंधच नसतो. एखादा कार्यक्रम करायचा जरी म्हटलं, नाचणं जरी तुला आवडत असलं तरी सुद्धा इतकं आज मला वाटलं आणि मी या गाण्यावर जाऊन नाचले असं तर होत नाही. त्यामागे कष्ट असतात, त्यामागे प्रॅक्टिस असते. गौतमी प्रॅक्टिस करते का, आणि किती वेळ प्रॅक्टिस करते? प्रॅक्टिस सकाळी आपलं थोडंसं उठले वगैरे की एक 2 तास आपलं आरशापुढं थोडं डान्स वगैरे छोटा साऊंड येतो लावायचा,
आणि करायचं. रोजच्या रोज करते हे. रोज अवेलेबल नाही होत, कारण की आत्ता सध्या शो कंटिन्यू चाललेत. जसं जमल तसं करते. तुझ्या ह्या सगळ्या बंदीच्या मागणीकडनं आता म्हणजे वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडे जाणं सुरू झालंय. फक्त मागणीपुरतं हे नाही राहिलं, नुसतं टीकेपुरतं हे नाही राहिलं, तर कारवाई करायची मागणी होतीये. भीती वाटते की कुठेतरी आपण आज इथपर्यंत पोहोचलोय आणि कुणीतरी काहीतरी निर्णय घेईल कुणाच्या तरी मागणीमुळे आणि आपल्याला थांबावं लागेल. नाही, मी तुम्हाला आत्ता पण म्हटले की मी चुकले ना, तर मी 100% कुठलाही व्यक्ती असू की तो चुकला की तो घाबरतो, त्याला वाटतेच भीती कुठेतरी मनात. पण मी चुकत नाहीये ना, तर मी अजिबात म्हणजे मला त्या बाबतीत काय नाहीये, मी लक्ष पण देत नाही. आज मी चुकली ना, तर मी जशी मागच्या वेळेस मी लगेच इन्स्टाला मी माझं हे व्हिडिओ टाकला किंवा सोशल मीडियावर, जर मी चुकले ना तर मी माफी मागायला पण नाही का, म्हणजे मी कमी करणार नाही कुठल्या गोष्टीला की आपण चुकलोय ना तर आपण करावं, हे मी करणारच. पण मी चुकले नाही ना तर नाही, चुकली नाही तर थांबणार नाही असं म्हणते. चुकली नाही तर थांबणार नाही. आणि असं नाही, चुकतच नाही आणि चुकणारही नाही, कारण की मला खूप अनुभव आलेत की आपण काय काय केलंय हे. मला असं नाही, माझा पण पिरियड खूप मी पण खूप रडले त्या पिरियडमध्ये. आत्ता ज्या वेळेस ते टीका झाली, मी चुकले, मी माफी मागितली, तो पिरियड पण माझा खूप म्हणजे डेंजर होता. मी लय घाबरले होते की आपण काय केलंय. त्यावेळेस मला कळलं नाही, पण नंतर ज्या वेळेस टीका व्हायला लागल्यात त्यावेळेस मला कळलं की आपण काय चुकलोय. तर आज म्हणजे मला गंधर्वला वगैरे बोलवलं होतं, तर तिथं पण मीटिंग वगैरे झाली ना आमची. तर कसं असतं, एक पिरियडमधून माणूस गेला ना तर माणूस ते परत करत नाही. आणि मला ते अनुभव आला ना की आपण काय करतोय आणि काय केलं, चुकीचं केलं, म्हणून परत तसं माझ्याकडनं होणारच नाही. गौतमीचा डान्स बघू शकत नाही असं जे म्हटलं जातं, समोरचं चित्र काय असतं? आज समोरचं चित्र तुम्ही इन्स्टाला वगैरे तुम्ही कुठेही बघा ना, म्हणजे आता माझं म्हणजे साडी वगैरे पूर्ण व्यवस्थित आहे, डान्स अश्लील नाहीये, तरी काय म्हणतात काय माहिती काय दिसतंय. आणि जास्ती करून महिलांचा पण प्रतिसाद असतो मला. महिला एका साईडला असतात आणि महिलाही डान्स करतात, त्यांना पण आवड, ते पण येतात कार्यक्रम पाहायला. मला तर त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की महिला येत आहेत कार्यक्रमाला, छान वाटतं. आणि लोक म्हणतात की लावणीचा कार्यक्रम हा लावणीचा कार्यक्रमच नाहीये, हा डीजे शो आहे माझा, आणि पहिलेपासून डीजे शो आहे, लावणीचा कार्यक्रम नाही. हा म्हणजे लोकांना वाटतं की पूर्ण प्रॉपर माझा लावणी कार्यक्रम होतो, तसं नाहीये. आम्ही दोघं तिघच आहे की आम्ही मराठी सॉन्ग करतो आणि 4 पोरी आहेत की त्या वेस्टर्न करतात, म्हणून मिक्स आहे सगळं, डीजे शो आहे, तर लावणीचा कार्यक्रम नाही येतो. एक समज लोकांमध्ये असा आहे की आज गौतमी खूप प्रसिद्ध आहे आणि आज गौतमी खूप श्रीमंतही झालेली आहे. असं काही नाहीये, लोकांचा गैरसमज आहे. मी तर ते यूट्यूबला पाहिलं, गौतमीचा बंगला, ते सोडा. परत काय लग्न झालं आता मध्ये माझं, ते टाकलंय. काय काय कोणाकोणाला सांगायचं, टाका, काय करायचं. मला माहिती की आज माझी परिस्थिती काय आहे किंवा मी काय करतेय, तसं काही नाहीये. सांगलीच्या कार्यक्रमानंतर तू गाणं लॉन्च केलंस, ते गाणं होतं सरकार, आणि सरकार तुम्ही मार्केट केलंय जाम. असं जेव्हा गाणं येतं त्यावेळेस मग पुन्हा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आत्ताचं गाणं, आता नवीन गाणं येत आहे तुझं, तर ते काय? आत्ता लावणी सॉन्ग आहे, मराठमोळा लावणी, खूप छान लावणी आहे. तुम्हाला पाहुणं तुम्हाला करते मी मुजरा, लावणीचं वर्डिंग आहे. 1 जानेवारीला लावणी म्हणजे लावणी येईल, सगळ्यांनी बघा आणि प्लीज असंच प्रेम राहू द्या आणि प्रेम द्या मला कायम. मागे वळून बघते गौतमी, त्यावेळेस असं वाटतं का की आज काहीतरी अचीव केलंय आपण, आपल्याला काहीतरी मिळालंय? हो, वाटतं ना. आणि यामागे स्ट्रगल खूप आहे. हो, खूप आहे. पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून, लहानपणापासून तर आत्तापर्यंत स्ट्रगलच आहे. कसं आहे, म्हणजे वडिलांचं साथ नसल्यामुळं आज मला सगळं हे करावं लागलं, बाकी काही नाही. आज वडील व्यवस्थित असते तर मला नाही वाटत
की मी इथपर्यंत आले असते किंवा मी ह्या क्षेत्रात आले असते, हे तर झालंच नसतं. पण वडील नाही म्हणून आज मला हे सगळं कंडिशन आमची सगळी बिघडली आणि मी इथपर्यंत आले. पण आई खुश आहे तुझ्याकडे बघून? आई सुरुवातीला थोडंसं झालं, घाबरली होती, थोडंसं झालं होतं सुरुवातीला म्हणजे त्या पिरियडमध्ये. आता ती खूप खुश आहे. गौतमीच्या डोळ्यात कधी पाणी येतं का? कारण गौतमी कायम हसताना, अगदी रील्समध्ये सुद्धा गौतमी छोट्या छोट्या ह्याच्यात हसतानाच बघायला मिळते. येतं ना हो, असं कसं येतं की येतं. कुठला असा क्षण असतो ज्या तुझ्यासाठी जेव्हा गौतमी खूप इमोशनल होत? शेवटचा प्रश्न, लावणी करत नाही असं तू वारंवार म्हणते, किंवा मी लावणी शिकले नाहीये, मला लावणी येत नाही, पण हे सगळं असताना आणि ज्या वेळेला याच मुद्द्यावरनं तुझ्यावरती टीका होतीये त्यावेळेस तू एक लावणी घेऊन येतेस लोकांसाठी. अगदी बरोबर. ज्या लोकांनी आज मी तर वेस्टर्नच करत होते पहिलेपासून, मी अजूनही म्हणते. मी आत्ता लावणीचं मला पब्लिकमुळं मला आज मी लावणी करायला लागले आणि मला लावणी जमत नाही. पण ज्या लोकांनी मला आज एवढ्या टीका केल्यात की ती पायात घुंगरू नाही घालू शकत किंवा नाही का असं XYZ बोलत नाही मी, तर त्या यामुळं मला म्हणजे हिम्मत की नाही का आपण करायचं लावणी. त्या लोकांनी ट्रोल केल्यामुळं मी मनावर एवढं घेतलं की नाही ना, आपण लावणी केली पाहिजे, की आपल्याला जमत नाही ना तर आपण ते शिकलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. म्हणून मी लावणीचं आज माझी प्रॅक्टिस आहे. उद्या आता शूट वगैरे होईल तर मी तो प्रयत्न करते आणि आवडेल सगळ्यांना. सगळ्यांनी बघा लावणी, छान आहे लावणी, खूप छान. पण मग यापुढे लावणीकडे वळणार? लावणी पण आणि वेस्टर्न पण दोघांकडे वळणार. म्हणजे दोघांकडे चालू ठेवणार. लावणीही करणार, वेस्टर्न पण करणार. प्रॉपर लावणी हेच नाही, लावणीही करणार आणि वेस्टर्नही करणार आणि अश्लील काही करणार नाही. माझ्या पब्लिक म्हणजे माझे महाराष्ट्रातली अख्खी पब्लिक, मी सगळ्यांना प्रेक्षकांना मी म्हणते की माझ्याकडनं काही चुकू होणार नाही इथून पुढं आणि सगळं मी छान करेल. तुम्हीही मला प्रतिसाद द्या आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या.